जाऊन पडली. तिला प्राप्त करण्यासाठी देव दैत्यांनी युती केली आणि समुद्राचं मंथन चालू केलं. समुद्र मंथन चालू झाले. मंथन पडताना स्वर्गाचे 14 रत्ने पाण्यात पडली प्राप्त करायची. दैत्यानी मानव धनुष्य, राक्षस अप्सरा, लोकांमध्ये सुरा, अमृत, कामधेनू, उच्चेश्वराचा घोडा, राक्षस लोकांमध्ये देव लोकांमध्ये आणा आणि ही सर्व संपत्ती प्राप्त करायची आहे. समुद्र मंथन चालू एक रत्न प्राप्त होत आणि एक रत्न मधील गाय बाहेर आली. उच्चेश्वर नावाचा घोडा, ऐरावत हत्ती, पारिजात वृक्ष, कौस्तुभ मणी, अप्सरा बाहेर आल्या. मदिरा बाहेर आली, लक्ष्मी बाहेर आली, धन्वंतरी. अरे विष, ते विष घ्यायला कोणी तयार नाही. सर्वजण गोंधळलेले आहेत, भयभीत झालेले आहेत. पण शेवटी त्यांनी ठरवलं की विष महादेवाला देऊ आपण आणि सर्वजण विष घेऊन महादेवाकडे निघाले. भोलेनाथ, भोलेनाथ, जगाच्या कल्याणासाठी हे विष आपण घ्या. जगत्कल्याणासाठी महादेवानं विष प्राशन केलं. नमः पार्वती पदे शिव हर 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 महादेव. महादेव ध्यान मुद्रा लावून पुन्हा भगवान रामाचं भजन करत राहिले. पुन्हा समुद्र मंथन चालू. पाहिलं मंथन सोडलं, अमृतासाठी भांडण झालं पाहिजे. अमृतासाठी भांडण आणि यांचं भांडण मिटावं, देवतांना अमृत प्राप्त व्हावं याच्यासाठी साक्षात विष्णू भगवंतानं मोहिनी अवतार धारण केला. मोहिनीराज भगवान की जय. मोहिनीच्या रूपात आलेले भगवान देवतांनी आणि राक्षसांनी पाहिलं. राक्षस म्हणतात, बाप रे बाप, ही काय सुंदर आहे.
सुंदर महादेव असतील, मोहिनीराज भगवान असतील, देवता असतील, सगळ्यांनी स्वतःची पात्र निभावली. खूप छान, खूप बेस्ट, खूप सुंदर. छोट्या छोट्या राक्षसांसाठी सुद्धा आपण टाळी वाजू. महादेवाचं पात्र असेल, मोहिनीचं पात्र असेल आणि मोहिनीचं पात्र आमच्या कार्तिकीनं खूप छान जबाबदारीने निभावलेलं आहे. त्या सगळ्यांसाठी, राक्षस, मोहिनी, देवता, सगळ्यांसाठी कौतुकाची टाळी. खूप छान. पर्वत कोणता पकडून आणलाय तेच कळणार मला.